नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी ब्रेड पॅटीस बघत आहे। कडाक्याची थंडी पडत आहे, तर मग सकाळच्या वेळेत मस्त असे गरमागरम ब्रेड पॅटीस तर झाले पाहिजेत। आणि तुम्ही बघू शकता, एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा। गच्च सारणाने भरलेला ब्रेड पॅटीस गरमागरम खायचा, मस्त त्यासोबत तळलेल्या मिरच्या, चहा सोबत सुद्धा खाऊ शकता। एखादी हिरवी चटणी किंवा मग टोमॅटो सॉस सुद्धा खायला खूप छान लागतो। तर तुमची ही ब्रेड पॅटीस छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत राहावी, खाताना वेगळीच मजा यावी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करू नका। जर स्किप करून बघितलं तर तुमचे ब्रेड पॅटीस हे छान बाहेर ज्या प्रमाणात हॉटेलमध्ये आपण खातो त्या प्रमाणात होणार नाही। साहित्य सुद्धा अचूक प्रमाणात दाखवलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर मग मस्त अशी थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम ब्रेड पॅटीस बनवायला आपण सुरुवात करूया। तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी गरमागरम ब्रेड पकोडी बनवायला सुरुवात करूया। तर आपण साहित्य पाहून घेऊया। हे बघा, इथे मी 6 ब्रेड घेतले। जे सँडविच करण्यासाठी आपण वापरतो ते ब्रेड घ्यायचे। 1 वाटी बेसन पीठ हे बॅटर बनवण्यासाठी आहे। 3 बॉईल करून घेतलेले बटाटे आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 7 ते 8 हिरवी मिरची आहे। लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा करून घ्यायचा मिक्सरमध्ये। आणि तळण्यासाठीच्या इथं 5-6 मिरच्या आहे। सुक्या मसाल्यामध्ये लागणार आहे 1 चमचा तांदळाचं पीठ, हे बॅटरमध्ये घालायचं आहे आपल्याला। इथं लाल तिखट आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जाडसर कुटलेलं जिरं आहे, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ लागेल आणि 1 चमचा धने लागतील, हे सुद्धा मी जाडसर कुटून घेतले। सगळ्यात पहिला आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथं मी बेसन पीठ घालून घेते। यामध्ये लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करून घालू शकता। 1 चमचा तांदळाचं पीठ हे सुद्धा घालून घ्यायचं। याने ब्रेड पॅटीस करणार आहे, त्याला मस्त असा कुरकुरीतपणा येईल म्हणून। आणि यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं, थोडी हळद आणि तो ओवा आहे हा छान हाताने क्रश करून घालायचा। त्या हातावर ओवा असा छान चोळून घ्यायचा आणि यामध्ये असा घालून घ्यायचा। आधी हे सुके जिन्नस एकत्रित अशी मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून बेसन पिठाला हे मसाले व्यवस्थित असे लागतील। बघा, हे सुके जिन्नस मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपण इथं थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं। छान या बेसन पिठाला फेटून घ्यायचं, यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये। बघा, इथं मी बेसन पीठ व्यवस्थित असं फेटून घेतलं। छान असं हे बॅटर बनवून तयार आहे। बघा, याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे झाली पाहिजे। जास्त घटसुद्धा नको आणि पातळसुद्धा नको, मध्यम कन्सिस्टन्सीचा हे प्रमाण झालं पाहिजे। बघा असं। यामध्ये मी थोडी लाल तिखट जरा जास्तच घातली म्हणून याचा रंग थोडासा झाला आहे, कारण आमच्या घरामध्ये ब्रेड पॅटीस हा असा तिखटच लागतो, म्हणून मी थोडं या बॅटरमध्ये जास्त असं तिखटाचं प्रमाण घातलं आहे। तुम्हाला नसेल यामध्ये तिखट घालायचं, नाही घातलं तरी काही हरकत नाही, किंवा मग थोड्या प्रमाणात जरी घातलं तरी चालेल। प्रत्येकाची आवड असते, कोणाला तिखट आवडतं तर कोणाला कमी तिखट। तर इथं हे बॅटर बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। याचप्रमाणे हे बॅटर असं झालं पाहिजे। आता हे 10 मिनटं असंच मुरवण्यासाठी ठेवून देऊया। आणि आता आपल्याला बटाट्याचं सारण करायला घ्यायचं आहे। आता इथं बटाट्याचं सारण करण्यासाठी ते तवा गरम करायला ठेवला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। आता इथे तव्यावरती 2 चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये जाडसर कुटलेलं जिरं घालायचं। जिरं छान फुललं की यामध्येच आपण जाडसर कुटलेले धने सुद्धा घालून घेऊया। धने जिरे छान फुलायला लागले तर यामध्येच आपल्याला लसूण हिरवी मिरचीचा जो ठेचा केला तो घालून घ्यायचा। तिखटाचं प्रमाण तुम्ही हे कमी जास्त करून घेऊ शकता, तुम्हाला कितपत तिखट हवं कितपत नव्हे त्यानुसार। त्यासोबतच इथे हळद आणि चवीनुसार मीठ आहे, हे सुद्धा या ठेच्यामध्येच घालून घेते। आणि याला ठेच्याला
तेलामध्ये असं खमंग परतून घ्यायचं. गॅस एकदम मंद आचेवर ठेवून आपल्याला हे सुकी भाजी बटाट्याची करून घ्यायची आहे. लसूण हिरवी मिरचीचा ठेचा मस्त परतून घेतला आणि मस्त असा खमंगसुद्धा सुवास येत आहे. तर यामध्ये बटाटे आहे हे छान हाताने मॅश करायचे आणि यामध्ये असे चुरून घालायचे आहे. आता छान हे बटाटा यामध्ये मिसळून घ्यायचा, चांगला हा एकजीव करून घ्यायचा यामध्ये. आता याला मी 3 ते 4 मिनटासाठी व्यवस्थित हा बटाटा असा छान या मसाल्यामध्ये परतून घेते. बघा इथं बटाटा मी व्यवस्थित असा मसाल्यामध्ये परतून घेतला. आता यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मिसळून घ्यायचं. कोथिंबीरमुळे चव छान येते. जरा मी कोथिंबीर जास्तच घातली. हा ब्रेड पॅटीस खाताना छान असा चवदार लागेल म्हणून एकदा मिसळून घ्यायचं. बघा इथं एकदा मी मिसळून घेतलं. आता गॅस करूया बंद. व्यवस्थित असं मिसळून घेतले. आता इथं आपली बटाट्याची सुकी भाजी बनून तयार आहे. ही संपूर्णपणे थंड करून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला ब्रेड पॅटीस करायला घ्यायचं आहे. तुम्ही याला ब्रेड पकोडा सुद्धा म्हणू शकता. आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं मी ब्रेडचे असे त्रिकोणी आकारामध्ये कट लावून घेतले. बघा याप्रमाणे त्याला असं मध्यभागी कट केलं. सगळ्यात आधी आपल्याला कट लावून घ्यायचे आणि मग नंतर मिश्रण यामध्ये भरायचं. तर आता इथं मी एक ब्रेड घेते आणि यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं, किंवा मग तुम्ही आयता आकारामध्ये सुद्धा ब्रेड पॅटीस करू शकता. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. हे बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित यामध्ये भरून घ्यायचं. छान याला दाबून दाबून भरायचं. असं शेवटच्या टोकापर्यंत असा ठासून ठासून मिश्रण भरलं मी. आता हा ब्रेड या ब्रेडवर असा ठेवून द्यायचा. व्यवस्थित हाताने असा दाबून सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून हा व्यवस्थित असा चिपकला गेला पाहिजे. मस्त असं मी यामध्ये मिश्रण ठासून ठासून भरलं आहे. आता दोन्ही ब्रेड इथं एकमेकाला असे चिटकून घेतली. बघा आणखी एक सुद्धा मी तुम्हाला भरून दाखवते. पुन्हा हे मिश्रण घ्यायचं, छान या ब्रेडवरती लावून घ्यायचं आणि हे स्टफिंग अजिबात कुठेच बाहेर निघायला नको म्हणून व्यवस्थित असं त्याला बोटाच्या साहाय्याने दाबून दाबून चिपकवून घ्यायचं, जेणेकरून हे बाहेर निघणार नाही आणि तळताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा हा ब्रेड पॅटीस तळला जाईल. आणखी यावर असा ब्रेड ठेवून द्यायचा. बघा व्यवस्थित असं हाताने प्रेस करायचं. याची कानेकोपरेसुद्धा व्यवस्थित असे बंद करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं सारण भरलं आहे. आता याचप्रमाणे सगळं सारण भरून घेते. आता इथे गॅसवर ब्रेड पकोडा तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल व्यवस्थित असं तापवून घेतलं. आणि त्याचबरोबर इथं हे बॅटरसुद्धा व्यवस्थित सेट झालं आहे. जे आपण ब्रेडमध्ये आलू मिश्रणाचं जे स्टफिंग भरलं ते यामध्ये असं बुडवून घ्यायचं. बेसन बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं व्यवस्थित. बघा तुम्ही बघू शकता कानेकोपऱ्याला व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं मिश्रण. आता या तेलामध्ये अलगद सोडून द्यायचं. इथं मी एकच पकोडा तळून घेणार आहे. तर तुम्ही याला काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्रेड पॅटीस की ब्रेड पकोडा. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. तर याला पलटी करून घेऊया आणि बघा मस्त असा तळला जात आहे. इथं गॅसची फ्लेम मध्यमपेक्षा थोडी जास्त आणि फुलपेक्षा थोडं कमी असे प्रमाणे करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा टम्म फुगलेला आहे आणि परफेक्ट हॉटेलमध्ये आपण जसा प्रमाणात खातो तसाच प्रमाणात घरीसुद्धा बनवून चटपटीत असा तयार होतो. आपल्याला हा ब्रेड पॅटीस 3 ते 4 मिनटासाठी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. आणि बघा इथं ब्रेड पकोडा असा व्यवस्थित मी तळून घेतला. तुम्ही बघू शकता छान असा कुरकुरीत झाला आहे. रंगही सुरेख आला आहे. वा क्या बात आहे. परफेक्ट हॉटेलमध्ये जसा मिळतो त्या प्रमाणात तळला गेला आहे, व्यवस्थित झाला आहे. आता याचप्रमाणे सगळे ब्रेड पकोडे मी तळून घेते. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे ब्रेड पॅटीस बनून तयार आहे. बघा इथे मस्त असं कुरकुरीत झाला आहे आणि आतून सुद्धा मस्त असा गच्च सारणाने भरलेला आहे. जसं आपण परफेक्ट प्रमाणात बाहेर हॉटेलमध्ये खातो त्याच प्रमाणात झाला आहे. आणि त्यासोबत तळलेल्या मिरच्यासुद्धा आहेत. तर तुम्ही हे कसे खासाल, तुम्ही हे एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉससुद्धा
वापरला खायला तरी चालेल. चहासोबतसुद्धा एन्जॉय करून खाऊ शकता. गरमागरम कडाक्याची थंडी पडत आहे. हे खुसखुशीत कुरकुरीत गरमागरम असे ब्रेड पॅटीस तर झालेच पाहिजेत. मस्त असे थंडीमध्ये खाऊ शकता तुम्ही. एकदम परफेक्ट प्रमाणात हॉटेलसारखेच होतात. याची रेसिपीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.